तर तुम्ही जे सगळे पेटंट्स बनवले, जे तुम्ही सगळे यंत्र बनवले, याचा शेतकऱ्यांसाठी कितपत उपयोग शेतकरी करताय, कितपत उपयोग शेतकऱ्यांसाठी होतोय? मध्ये शेतकऱ्यांना बरेच अजून अडचणी आहेत. जसं कांदा लागवड ही मोठी समस्या जशी आहे, तशी कांदा काढणीची पण समस्या आहे. सो आम्ही कांदा काढणीचे काही यंत्रांवरती आम्ही काम करतोय. त्याचे काही प्रोटोटाइप्स आम्ही तयार केलेत. त्याचे काही ट्रायल्स आमच्या एंडला चालू आहेत. नमस्कार, मी सूरज. आपले स्वागत आहे दप्तराच्या पल्ल्यामध्ये. आपण इथे जाणून घेतो यशोगाथा यशवंत लोकांच्या. तसेच अशाच यशोगाथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपल्यासोबत आहे असे एक व्यक्तिमत्व ज्यांनी छोट्याशा गावातनं एक मोठे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अपार मेहनत घेतली, असे सौरभ कदम. व्यवसायाने ते सिव्हिल इंजिनियर, पण मनाने मात्र ते खरे शेतकरी आणि उद्योजक. देवळालीसारख्या छोट्याशा गावातनं त्यांनी SP ॲग्रो ही एक कंपनी सुरू केली आणि आज ते शेतकऱ्यांना एक आधुनिक शेतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम ते करत आहे. अडचणी आल्या, संघर्ष झाला, पण स्वप्न जर खरे असतील तर त्यावरती मार्ग नक्की सापडतो, हे त्यांनी आपल्या आयुष्यावरनं दाखवून दिले. आजच्या तरुणांसाठी ते एक जिवंत उदाहरण आहे की पदवी मिळवणं हेच महत्त्वाचं नाही, तर यशाचा वापर करून समाजासाठी काहीतरी घडवणं यातच खरं यश आहे. चला तर मग स्वागत करूयात अशाच एक प्रेरणादायी प्रवासाच्या मालकाला, ज्यांचं नाव आहे मिस्टर सौरभ कदम. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा तुमच्यासाठी एक फर्स्ट क्वेश्चन असा असेल की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग पासून तर एक उद्योजक होईपर्यंतचा प्रवास एक थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर तो प्रवास तुम्ही आम्हाला कसा सांगू इच्छिता? 2009 साली माझी 12th एक्झाम ज्यावेळेस मी संपवली, त्यावेळेस सुरुवात माझी इच्छा होती का मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यावं, बट थोडेसे मार्क्स कमी होते मला. सो सिव्हिल इंजिनिअरिंग हा माझ्यासाठी सेकंड ऑप्शन होता आणि म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मी ॲडमिशन घेतलं अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज संगमनेर इथं. सो मीनव्हाईल सिव्हिल इंजिनिअरिंग करतच होतो. 2013 साली मी पास आउट झालो, बट लास्ट इयरला जी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम असते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, ती म्हणजे गेट एक्झाम. तर लास्ट इयरला माझी गेट एक्झाम मी क्रॅक केली आणि नंतर मग PG आपण केली पाहिजे. त्या अनुषंगाने मग मी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये सांगली येथील राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मी ॲडमिशन घेतलं आणि 2 वर्ष तिथनं पुढं मग मी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये कंप्लीट केलं. असा हा सगळा एज्युकेशनल माझा विषय आहे. बट आज जे मी काय करतोय ते आहे जे SP ॲग्रो जे आहे आमचं, हे हा जो त्याचा डोमेन हा सिव्हिल रिलेटेड नाही आहे, हा कृषी अवजार निर्मितीचा आहे. अँड मोरलेस हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडं जाणारं गोष्ट आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणू शकतो आपण. सो तसं पाहिलं गेलं तर आज मी जे काय करतोय, मी काय डोमेन एक्सपर्ट नाही आहे, नॉर मला त्यातलं काही क्वालिफिकेशन आहे, फॉर्मल क्वालिफिकेशन, बट पण आम्ही यशस्वीरित्या ते आज करतोय. मग मला असं म्हणायचं होतं की ज्यावेळेस SP ॲग्रो हा प्रोजेक्ट असेल किंवा हे तुमच्या माइंडमध्ये ज्यावेळेस आलं, त्यावेळेस हा एक असं म्हणजे की कॉलेज लाईफमध्ये तुमच्या माइंडमध्ये असं आलं की आपल्याला हा एक उद्योग आहे की आपल्याला यावरती वर्क करायचं आहे, की कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा एक विचार आला? खरं तर ज्यावेळेस आपण एज्युकेशनल फेजमध्ये असतो कुणी, त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती काहीतरी विचार करतो का आपल्याला हे व्हायचं आहे. म्हणजे लहान मुलगा जन्माला आला तरी आपण त्याला विचारतो, तुला काय व्हायचं आहे, तुला डॉक्टर व्हायचं का, नाही का, तुला इंजिनियर व्हायचं का. सो आणि लहानपणी कसं असतं ना, गोष्टी माणसाच्या फिक्स नसतात कधी. बरोबर. आज मला डॉक्टर व्हायचं तर उद्या मला असं वाटतं ना इंजिनियर होऊ. सो माणसाचे स्वप्न विद्यार्थी अवस्थेत बदलत राहतात. बरोबर. ओके. सो फक्त एकच होतं का आपल्याला स्वतःचा उद्योग करायचा आहे, हे माझ्या डोक्यात फिक्स होतं. आणि हे माझ्या डोक्यात म्हणजे ती एक किलर इन्स्टिंक्ट म्हणतो ना आपण, ती कुठं मिळाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यातलं.
मी माझं ज्युनियर कॉलेज सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात जे आहे तिथं कंप्लीट केलेलं. सो मी ज्यावेळेस 11th स्टँडर्डला होतो तिथं SPMVची ॲल्युमिनी मीट होती. आणि ते ॲल्युमिनाय मीटमध्ये खूप सगळे स्पीकर्स होते. उच्च पदावर असणारे, सरकारी नोकरी करणारे काही मंडळी होती. काही लोक जे होते ते प्रायव्हेट जॉब करणारे पण होते. पण त्याच्यात एकच व्यक्ती असा होता का त्यांनी भाषणाची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस त्यांची काहीतरी ॲग्रोकेमिकल कंपनी होती. मी आता नाव विसरलो त्या व्यक्तीचं, पण मला तो शब्द अजूनही आठवतो. सगळेजण नोकर होत आहे, कुणीतरी मालक तरी व्हा. सो तो दिवस असा होता का कल माझा तिथं होता, बट तो ठाम निश्चय त्या दिवशी झाला का आपल्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे. छोटा का होईना हा उद्योग आपल्याला सुरुवात करायची आहे, याची जी खुणगाठ म्हणतो आपण ती त्या दिवशी बांधली गेली. आणि ज्यावेळेस एज्युकेशनमध्ये मी मग सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय तर त्यावेळेस बट नॅचरली कोणताही सिव्हिल इंजिनियर ना ज्यावेळेस उद्योगाचा विचार करतो तर फर्स्ट त्याच्या मनात येतं कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे मी असं म्हणेल का आज तुमच्या समोर एक सक्सेसफुल एंटरप्रेनर SP ॲग्रोच्या माध्यमातून बसलोय, बट मी ॲक्च्युली अनसक्सेसफुल आहे माझ्या पहिल्या एका व्यवसायामध्ये. ओके, मी आधी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामाला सुरुवात केली होती ज्यावेळेस मी माझं इंजिनिअरिंग आणि PG कंप्लीट केली. बट ती एक वेगळी स्टोरी आहे का तिथं काय अडचणी आल्या आणि नंतर मग SP ॲग्रोची सुरुवात झाली. आणि SP ॲग्रोमध्ये मुळातच विषय असा होता का शेतीशी निगडीत काहीतरी उद्योग करायचा आहे, कारण की फॅमिली बॅकग्राऊंड शेतीचं आहे. आणि शेतीत आज आपण बघतोय की अनंत अडचणी आहेत, मेकॅनायझेशनची तूट आहे आणि ती भरून काढण्यासाठी आपण तिथं काम केलं पाहिजे. इंटरेस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरेस्ट होता, म्हणून SP ॲग्रोकडं नंतर जी सुरुवात झाली, नंतर मग जो सुरुवातीला व्यवसाय सुरू केला होता तो बंद केला आणि आता पूर्ण वेळ SP ॲग्रोचा को-फाउंडर म्हणून मी काम करतोय. आणि आता नाविन्यपूर्ण शेती अवजार निर्मिती असा हा आमचा उद्योग आम्ही सुरुवात केलेली आहे. जसं सर तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं की हे SP ॲग्रो स्टार्ट करण्या अगोदर जसं तुम्ही ऑलरेडी एक छोटासा बिझनेस पहिले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होता, त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये फेल्युअर घेतलं. मग त्या फेल्युअरकडनं आज तुम्ही एक सक्सेस या पाऊलकडे उभा आहात. हा मधला जो तुमचा टाइम ड्युरेशन होता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये अशी थोडीशी भीती पण आली असेल की मी ऑलरेडी पहिले फेल्युअर आहे, देन आज मी अगेन सक्सेस होऊ शकतो का? त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं सांगितलं? खरंच सांगायचं झालं तर तो एक खूप खडतर फेज होता लाईफमधला. का काय असतं ना, गोष्टी ज्यावेळेस आपण दुरून डोंगर साजरे आपण म्हणतो नाही का, एखादी गोष्ट आपण बाहेरून ॲनालाइज करतो. म्हणजे ज्यावेळेस मी एज्युकेशन फेजमध्ये होतो त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर होणं आणि त्याबद्दलचं प्रचंड आकर्षण होतं. बरोबर. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस ती गोष्ट सुरुवात केली त्यावेळेस त्यातल्या काही गोष्टी कळायला लागल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यावेळेस मी काम सुरुवात केली, एक जनरल अपेक्षा अशी असते का आपलं कॉम्पिटिशन किंवा आपला कॉम्पिटिटर हा पण आपल्या सेम क्वालिफिकेशनचा असावा. बट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरमध्ये जे आज जे बघतोय आपण अनएज्युकेटेड लोक सुद्धा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करताय. बरोबर. आणि मी असं म्हणल का ते एज्युकेटेड पेक्षा अनएज्युकेटेड लोक जास्त सक्सेसफुली काम करताय, हे पण फॅक्ट आहे. आता एक कॉन्ट्रॅक्टरला काय काय गोष्टी कराव्या लागतात. टेक्निकली जो टेंडर तो भरतो आणि जो टेंडर त्याला मिळतो सरकारी कामांचा तो करत असतो. बट त्याला टेक्निकल अंग एका बाजूला, बट नॉन टेक्निकल गोष्टी बऱ्याचशा असतात जे बॅक एंडला करावं लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पब्लिक वर्क्स करतोय तर मग पब्लिकलाही त्रास होतो. सगळ्यात महत्त्वाचं मग त्या पब्लिकला त्यांना ती समजूत घालणं
का हे जे काम करतोय म्हणजे रस्ते बांधणं असेल, कुठं गटार बांधणे असेल, कुठं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणं असेल, हे कामं हे त्या पब्लिकसाठीच आहे. हे त्यांना समजून सांगणं आणि त्यांच्या त्यांच्या त्या प्रभागातून काम करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज. त्याच्यानंतर आपण जे दुसरा मोठा चॅलेंज आपण बघतो की समाजामध्ये चांगली लोक आणि काही वाईट लोक पण आहेत. बरोबर. आणि काहींची प्रवृत्ती अशा मार्गाने आहे का ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये भरपूर आता दिसतोय. जेणेकरून काही चांगलं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर जरी असतील तर त्याच्यातील काही त्रुटी दाखवायच्या आणि त्यांच्याकडनं पैसे उकळायचे असे काही उद्योग काही लोक करताय. आणि ही फॅक्ट आहे. ॲक्च्युली ओपन फोरममध्ये हे बोलणं खूप कमी लोक बोलताय, बट ही फॅक्ट आहे. असे काही विषय होतात. ही लोक, ही मंडळी स्वतःला माहितीच्या अधिकारातून RTI ॲक्ट वगैरे नाही का आता आलंय आपल्याकडे, सो त्याच्यातनं ही मंडळी काम करतात. सो दॅट त्या बऱ्याच अशा गोष्टी आहे का जे कॉन्ट्रॅक्टर फेस करत असतो. आणि कुठंतरी ज्यावेळेस मी सुरुवात केली, आपण शिक्षण घेतल्यानंतर एक प्रोफेशनली काही गोष्टी कराव्यात असं वाटत असतं, परंतु तिथं कुठंतरी म्हणजे जी अपेक्षा आहे ती पूर्ण झाली नाही. सो तो एक बॅड फेज नक्कीच होता. योगायोग चांगला का मी इव्हेंच्युअली नंतर ह्या दुसऱ्या बिझनेसमध्ये आलो आणि आता मी सेटल झालो. जसं आता सर तुम्ही आम्हाला म्हटले की एक फेल्युअर झाल्यावर सुद्धा मधला जो टाइम असतो तो खूप स्ट्रगल आला असतो, कारण तेवढ्या फेसमध्ये आपला समाज असेल, आपली फॅमिली असेल, मित्र असतील, हे आपल्याला सांगत असतं की तू ऑलरेडी याच्यामध्ये अनसक्सेस झालाय तर तू कशाला करतोयस. आपली फॅमिली असेल, आपले फ्रेंड असतील, आपल्याला स्वतःला सुद्धा डिमोटिवेट करत असतात. त्यावेळेस तुम्ही जसं स्वतःला मोटिवेट केलं, या मोटिवेशन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिले सिव्हिल इंजिनियर, तुम्ही सिव्हिलचं जे हे केलं, त्यामधून इकडे येतानंतर तुम्हाला त्यामध्ये काहीतरी अनुभव किंवा काहीतरी बेनिफिट्स भेटले असतील सिव्हिल इंजिनियर? नक्कीच. मी ज्यावेळेस म्हणजे आमचे एक प्रोफेसर होते वाकचोरे सर म्हणून, तर ते कायम सांगायचे आम्हाला का तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे ना असं बघू नका. ते घोड्याचं उदाहरण द्यायचे. रेसिंगचे जे घोडे असतात ना, त्यांना ते असं लोक बांधलेलं असतं. तुमचं व्हिजन वाईड करा. तर मी नक्कीच असं सांगेल का म्हणजे फक्त मी क्वालिफिकेशन किंवा डिग्री मी एखाद्या गोष्टीत घेतली म्हणून मी तेच काम केलं पाहिजे, असे बरेच उदाहरणं आहेत का आपलं मुख्य प्रवाह सोडून इतर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली काम ते लोक करताय. सो तो जो फेज होता त्याच्यामध्ये ओव्हरकम करणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली. आपण शेवटी काम करतो म्हणजे 2 पैसे कमवण्यासाठी करतो, आणि तो जो फेज असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीचं बॅकएंड हे खूप महत्त्वाचं आहे. सो फॅमिलीने सगळ्यात मोठा सपोर्ट त्या फेजमध्ये मला वैयक्तिक केलेला. मला ह्या ज्या आहे उभारी घेण्यासाठी म्हणजे नव्याने परत उभारी घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो रोल होता तो फॅमिलीने प्ले केला. आणि जे काय आहे का स्वतःला डिमोटिवेट करून न घेता दुसऱ्या एखाद्या नवीन गोष्टी म्हणजे आवडीची गोष्टी, इंटरेस्ट, जिथं तुम्हाला इंटरेस्ट आहे ना ती गोष्ट त्याच्यात आपण आपला वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. जसं आता तुम्ही म्हटले की फॅमिलीने सगळ्यात मोठा सपोर्ट केला. आपण बघतो सर कधी कधी एखादा जॉब करायचा असेल किंवा उद्योगधंद्यामध्ये एखाद्याला यायचं असेल तर एखाद्या वेळेस असं पण होतं की ती फॅमिली त्याला स्वतःला सुद्धा सांगत असते की नको करूस वगैरे असं. मग देन त्यावरती तुमचं सजेशन काय असेल? शेवटी हे खूप महत्त्वाचा विषय आहे का उद्योग ज्या एखाद्या गोष्टी म्हणजे व्यक्तीला करायचा असेल तर अर्थात फॅमिली बॅकग्राऊंड हा त्याच्यातला खूप मोठा विषय. एज्युकेशन संपल्यानंतर इमिजिएटली त्या व्यक्तीने कमवायला सुरुवात करावी
अशी काही फॅमिलीची परिस्थिती असू शकते आणि त्यावेळेस तो डिसिजन त्यांनी घेतला पाहिजे. म्हणजे असे पण काही उदाहरणं आहे का जॉब करत करत त्यांनी बिझनेस सुरू केला आणि इव्हेंच्युअली ज्यावेळेस बिझनेस तो सेटल झाला बिझनेसमध्ये त्यावेळेस त्यांनी तो जॉब क्विट केला. सो असे बरेच उदाहरणं आपल्याकडे बघायला मिळतात. बट व्हेरी इम्पॉर्टंट की फॅमिली शुड बी अ प्रायोरिटी. असं व्हायला नको का फक्त बिझनेसच्या अट्टासापायी फॅमिलीची फरफट होती, बरोबर. असंही होता कामा नये. मनी इज इम्पॉर्टंट. आयुष्यात आहे ना पैसे कमवणं हे गरजेचं आहे. कारण कोणता पण बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्याला मनी सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्याचबरोबर फॅमिली सपोर्ट सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. सर, SP ॲग्रो ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? ॲक्च्युली SP ॲग्रो जी निर्मिती आमची झाली आहे ती ठरवून झालेली नाही आहे. गोष्टी इव्हॉल्व झाल्या. ते कशी झाले त्याच्या मागे एक स्टार्टअप स्टोरी आहे आमची. सो ते 2015 साली मी ज्यावेळेस पासआउट झालो, शेतीची आवड असल्यामुळं आमच्या गावातील एक शेतकरी राजा फार्मर्स क्लब आहे, म्हणजे राहुरी तालुक्यातील प्रोग्रेसिव्ह फार्मर्सचा हा ग्रुप आहे, जिथं शेतीवर काम करणारी मंडळी एकत्र येऊन चर्चा करतात अडचणींवरती आणि काही जे ॲग्री इनपुट असतात, खतं, औषधं, बी बियाणं, अवजारं यांची खरेदी हे ग्रुपनी करतात. सो आणि माहितीचे आदान प्रदान म्हणजे कुणी काय प्रॅक्टिसेस करताय करत असतील शेतामध्ये तर ते शेअरिंग करतात. सो तो जो ग्रुप आहे त्याच्यात मी मेंबर झालो 2015 साली आणि तिथं माझी ओळख झाली प्रसादजी देशमुख यांच्याशी. प्रसाद देशमुख जे आत्ताचे SP ॲग्रोतील को फाउंडर आहे. तर SP ॲग्रो म्हणजे काय का सौरभ, S फॉर सौरभ, P फॉर प्रसाद, आमचे 2 मित्रांनी चालू केलेली ही एक फर्म आहे. सो त्यावेळी ज्यावेळेस मी शेतकरी राजा फार्मर्स क्लबचा मेंबर झालो त्यावेळेस आपल्या भागामध्ये म्हणजे राहुरी तालुक्यामध्ये 2013-14 साली दुष्काळजन्य परिस्थिती होती आणि दॅट वॉज अ मेजर शिफ्ट की आपल्याकडे क्रॉपिंग पॅटर्नमध्ये शिफ्ट आला. म्हणजे तसा राहुरी तालुका जर बघायला गेला तर शुगर केन बेल्ट आहे आणि त्यावेळेस कांदा शेतीकडे बरेच शेतकरी वळाले. परंतु ही एक गोष्ट लक्षात आली का कांदा शेती म्हणजे प्रचंड मजूर या शेतीसाठी लागतं. ती एक गोष्ट होती. त्याच्यानंतर दुसरा एक विषय होता का आमचा जो फार्मर्स क्लब आहे शेतकरी राजा फार्मर्स क्लब याचे अध्यक्ष आहेत आता नितीन भाऊ ढूस म्हणून. तर काही नाविन्यपूर्ण प्रयोग आपण शेतीमध्ये केले पाहिजे हा अट्टहास कायम त्यांचा असायचा. सो कांदा शेती ज्यावेळेस आम्ही मोठ्या स्केलवर न्यायचा विचार केला तर त्यावेळेस फर्स्ट आम्ही काय केलं का आम्ही व्हिजिट केली DOGR. आता DOGR म्हणजे काय, डायरेक्टरेट ऑफ ओनियन गार्लिक रिसर्च, कांदा लसूण संशोधन केंद्र, हे नॅशनल रिसर्च सेंटर आहे राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातील. सो तिथं जाऊन आम्ही कांदा शेती कशी करायची याची माहिती त्यांच्याकडनं घेतली. सो त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिला टप्पा कांदा शेतीचा असा असतो का आपल्याला रोप निर्मिती करायची असते आणि रोपासाठी आत्ता ट्रॅडिशनली कन्व्हेन्शनली लोक ब्रॉडकास्टिंग करतात, म्हणजे हाताने असं विस्कटून बियाणं टाकतात. सो तिथं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं का हाताने रेष घेऊन जसं भाजीला आपण मीठ टाकतो किंवा रांगोळी करतो तसं ते बी टाकायचं, ती रेष झाकायची, दुसरी रेष ओढायची, असं ते करत करत जायचं. हे मॅन्युअल ऑप्शन त्यांनी आम्हाला सांगितलं. मग आम्ही ते इम्प्लिमेंट केलं आमच्याकडे. पण ते करत असताना आमच्या गोष्ट लक्षात आली का त्याच्यातून बेनिफिट मिळतोय. म्हणजे काय का रोप जे आपण तयार करतो कांद्याचा याची रोपाची क्वालिटी खूप एनहान्स झाली आमची. आमची बियाण्यात बचत होती. परंतु मीन व्हाईल काय झालंय का लेबर त्याला खूप लागतं हे आमच्या लक्षात आलं. मग प्रसादजी आणि आम्ही दोघांची आमची मैत्री जास्त जवळून जुळून आली कारण की आमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली. म्हणजे मेकॅनायझेशन केलं पाहिजे हे माझ्या डोक्यातलाही विचार आणि तो त्यांच्या डोक्यातलाही विचार. मग आमची त्यावेळेस ती चर्चा व्हायची का आपण याच्यासाठी काहीतरी यांत्रिक पर्याय आपण शोधूयात. मग इंटरनेटवरून माहिती घेऊन काही आपण डिझाईन्स तयार करून आणि तिथं मग माझा सिव्हिल इंजिनिअरिंगचा अनुभव किंवा क्वालिफिकेशनचा फायदा तिथे झाला कारण की आम्ही ड्रॉइंग ड्राफ्टिंगचे सॉफ्टवेअर्स तिथं शिकलोय. ते कसं करायचं आणि ती प्रोसेस कशी असते हेही कळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जरी डोमेन एक्सपर्ट नसेल तर माझ्या मित्रपरिवार होता. नेटवर्क इज युअर नेटवर्क. बरोबर.
तर तिथं तो फायदा मला मिळाला. माझे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील काही मित्रांकडून मी काही सल्ले घेतले आणि त्याच्यातनं फर्स्ट मशीन आम्ही डेव्हलप केलं. हाताने ओढायचं एक सोपं पेरणी यंत्र आहे, जे काय काम करते का बियाण्याचं म्हणजे प्रिसाइजली ते बियाणं याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकतंय. ब्रॉडकास्टिंगच्या अगेन्स्ट इथं जवळजवळ 50% ऑफ द सीड्स आम्ही सेव्ह केले आणि रिझल्ट्स खूप अप्रतिम होते. बट तो थॉट त्यावेळेस असा होता का हे जे मशीन तयार केलं आहे ना, हे माझ्या वापरासाठी आहे. हाच फक्त क्लिअर थॉट होता. किंवा आमच्या शेतकरी गटातील काही जे सदस्य आहेत ते ह्या मशीनचा वापर करायचे. त्यावेळेस SP ॲग्रोचा थॉट कुठंच नव्हता. बट आपल्या राहुरी तालुक्यातील एक खूप चांगले पत्रकार आहेत, अनिल देशपांडे. तर त्यांनी त्यावेळेस ॲग्रोवनला होते, ते सकाळ ॲग्रोवनला, आणि ॲग्रोवनमध्ये आमची एक 2 पेजर मुलाखत त्यांनी पब्लिश केली. 2018 मध्ये ती आली. 2018च्या आधी आम्ही सगळ्या गोष्टी ज्या केल्या होत्या त्या फक्त जुगाड होत्या. आपण फक्त त्याला जुगाड म्हणू शकतो. नंतरच्या काळामध्ये SP ॲग्रो जे झालं म्हणजे जुगाड आम्ही स्टँडर्डाइज पद्धतीने मार्केटमध्ये घेऊन गेलो आणि SP ॲग्रोची ती एक व्हेरी शॉर्ट डेफिनेशन असेल. तर अनिल देशपांडे सरांनी जी आमची मुलाखत पब्लिश केली तिथनं पुढं आम्हाला खूप सगळे फोन कॉल्स शेतकऱ्यांकडनं आले आणि एक गोष्ट आमच्या लक्षात आली का जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन एका प्रोडक्टच्या माध्यमातून जे आम्ही जगाला प्रेझेंट झाले त्या ॲग्रोवनच्या बातमीमुळं, त्या मध्ये तो प्रॉब्लेम सगळ्या शेतकऱ्यांना पण आहे. इतर म्हणजे आपल्यासारखे प्रॉब्लेम असणारे इतर शेतकरी पण हे आमच्या लक्षात आलं आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की आपलं जे सोल्युशन आहे ते एका प्रोडक्टच्या स्वरूपामध्ये आपण मार्केटमध्ये आता इंट्रोड्यूस करूयात. आणि त्यातनं मग तो दिवस असा होता का आपण आता एखादी फर्म आपण एस्टॅब्लिश करून आपण ते मार्केटमध्ये रोल आउट करावी आणि मग नाव काय द्यायचं. तर मग तिथनं ते हे आलं का 2 को फाउंडर्स आहेत, 2 को फाउंडरचे इनिशियल्स घेऊन आम्ही SP ॲग्रो असं या फर्मला नाव दिलं आणि 2015 पासून आमच्या कामाला आम्ही सुरुवात केली. बट मीनव्हाईल आपल्याकडं काय आहे ना, आपण फर्स्ट जनरेशन बिझनेसमनच्या अडचणी वेगळ्याच आहेत. म्हणजे जो सेकंड जनरेशन बिझनेसमन असतो त्याला काही गोष्टी नाही का, त्याला ऑलरेडी म्हणजे तर त्यांना ते काही गोष्टी जनरेशन्स एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास ऑन झालेलं असतं. पिढीजात म्हणू आपण त्या गोष्टीला. सो फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन म्हणून इतरही अडचणी आल्या, परंतु आता त्यातनं सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आणि टायमिंग हा सगळ्यात चांगला काय झाला का गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमध्ये 2017-18 नंतर काही रिफॉर्म्स आले. त्याच्यामध्ये स्टार्टअप ही जी गोष्ट आहे, स्टार्टअप शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. स्टार्टअपसाठी काहीतरी रिफॉर्मेटिव्ह स्कीम्स आल्या पाहिजे यासाठी गव्हर्नमेंटनी स्टार्टअप इंडियाची त्यावेळेस वेबसाईट सुरुवात केली होती आणि तिथं आम्ही रजिस्टर केलं. तिथनं मग आम्हाला काही गोष्टी कळत गेल्या का आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम्समधून काही बेनिफिट्स घेऊ शकतो का. सो RKOI रफ्तार म्हणून त्यावेळेस नवीन एक स्कीम आली होती ॲग्रिकल्चर स्टार्टअपसाठी. तिथं आम्ही अप्लाय केलं. अनलेस अँड अंटिल म्हणजे ज्यावेळेस ती वेबसाईट चालू झाली त्याच्या आधी आम्ही स्टार्टअप आहोत हे सुद्धा म्हणजे माहिती नव्हतं किंवा कुणी सांगितलंच नाही. सो स्टार्टअपच्या व्याख्यामध्ये आमचं सगळं जे काम आहे ते परफेक्ट बसलं. तिथनं आम्हाला मग ट्रेनिंग मिळाली, आमचं सिलेक्शन झालं, इंटरव्ह्यूज झाल्या, सगळं त्यावेळेस कोविड नव्याने आला होता आणि मग फिजिकलपेक्षा व्हर्च्युअल असा तो कन्सेप्ट त्यावेळेस नव्याने सुरुवात झाला होता. मग व्हर्च्युअल इंटरव्ह्यूज आमचे त्यावेळेस झाले, झूम कॉल्स, गुगल मीट्स अशा काही गोष्टी नव्याने त्यावेळेस शिकलो आम्ही. आणि नंतरच्या काळामध्ये 2 महिन्याची आम्हाला एक एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग मिळाली. त्या ट्रेनिंगमधनं काय झालं का त्या ट्रेनिंगमधनं आम्हाला कंपनी कशी एस्टॅब्लिश करायची, ती करेक्टली इनकॉर्पोरेट कशी करायची, त्याच्यानंतर तुम्ही जर इनोव्हेटिव्ह काम करताय का त्याचं पेटंट ॲप्लिकेशन कसं फाईल करायचं, त्यानंतर कंपनी चालवण्यासाठी तुम्हाला काय काय स्किल सेट शिकणं गरजेचं आहे, त्या काही स्किल सेट्सचा पण आम्हाला तिथं शिकवल्या गेल्या. आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागते ती कॅपिटल. सो
ती गव्हर्नमेंटची स्कीमच अशी होती का त्यावेळेस तुम्हाला ते ग्रांट देत होते. सो ते ग्रांट मिळवून आम्ही आमच्या कंपनीसाठी लागणारे काही बेसिक इम्युनिटीज आणल्या. मीनव्हाईल सीडर मशीन आम्ही विकत होतो आणि त्या सीडर मशीनमधनं पण काही रेव्हेन्यू आम्ही जनरेट करत होतो. आणि नंतरच्या काळामध्ये प्लांटर मशीनचं पण आम्ही पेटंट फाईल केलं, त्याच्यासाठी काही डेव्हलपमेंट केल्या आणि गव्हर्नमेंटकडून जे ग्रांट आम्हाला मिळाला तो आम्ही या गोष्टीसाठी वापरला. आणि नंतरच्या काळात SP ॲग्रोचं नाव जगभरात आज झालंय. म्हणजे कांदा रोप लागवड यंत्र याच्यामध्ये आमचं म्हणजे भारतातील प्रथम यंत्र आहे आणि ते पेटंटेड आहे. सो याच्यामध्ये अशी गोष्ट आहे ना का प्रॉब्लेम आहे, बट प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करताय आणि त्याचं सोल्युशन देताय तरी तुमचा बिझनेस उभा राहू शकतो. अशी एक साधी सोपी गोष्ट आहे याच्यातली. जसं तुम्ही आता सांगितलं की प्रॉब्लेम्स आहे त्यावरती सोल्युशन्स पण तसं आहे की आता तुम्ही जे सगळे पेटंट्स बनवले, जे तुम्ही सगळे यंत्र बनवले, याचा शेतकऱ्यांसाठी कितपत उपयोग शेतकरी करताय, कितपत उपयोग शेतकऱ्यांसाठी होतोय? तर याच्यामध्ये जे आमचं एकदम सुरुवातीचं जे प्रोडक्ट होतं ते होतं मल्टीपर्पज सीडर मशीन अँड इट वॉज अन ह्युमन ड्रिव्हन मशीन, म्हणजे मानवचलित यंत्र होतं. सो त्या यंत्राचा काय फायदा आहे का शेतकरी आज 1 एकर जर कांदा लागवड करायची असेल तर तो मार्केटमध्ये जाऊन 3 किलो बियाणं घेतोय. बट थोडंसं बॅकएंडला त्याचा आपण सायन्स जर बघितलं, 1 एकर जर कांदा आपल्याला 20 टन जर पिकवायचा असेल आणि 100 ग्रॅमचा जर एक कांदा असेल तर जवळजवळ एकरी 2 लाख रोपसंख्या असणं गरजेचं आहे. ओके, बट मग सीड काउंट ज्यावेळेस आपण विचार करतो, आता शेतकरी काय ना, आता जी शेतकऱ्याची म्हणजे जी आत्ताची जी जनरेशन आहे, नवीन जनरेशन तर काहीतरी सायंटिफिकली गोष्टींकडे बघतीये, बट त्याच्या आधीची जी जनरेशन होती तर त्याच्यामध्ये एका आपल्याला नाही का शेतकरी समाजाला ह्या सोसायटीने कुठंतरी इलिटरेट ठेवलंय काही बाबतीत. मग त्या अज्ञानात, शेतकऱ्याच्या अज्ञानामध्ये त्या लोकांचा स्वार्थ नक्कीच होता. म्हणजे आता ह्या कांदा याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर 1 किलो कांद्याच्या सीडमध्ये सीड काउंट असतो 3 लाख बियाणांचा. हे आजही गुगल करून जरी तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की 1 किलो कांद्याच्या बियाण्यामध्ये 3 लाख बिया असतात. एकरी रोपसंख्या आपल्याला 2 लाख अपेक्षित आहे. जर्मिनेशन फॅक्टर जर 70% जर लावला आपण तरी 1 किलोमध्ये 1 एकर लागवड होणं अपेक्षित आहे. इट इज अ लॉजिक. पण ते होत नाही. का होत नाही आहे? कारण शेतकऱ्यांच्या काही चुकीच्या प्रॅक्टिसेस आहे. त्यांच्याकडे एक प्रॉपर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस नाही आहे. मग तिथं काय सगळ्यात मोठ्या चुका का जे वाफ्यात आपण म्हणजे वाफ्यात बियाणं टाकताय आज, जिथं पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे तिथं पाणी साठवण्याची व्यवस्था करताय. म्हणजे जिथं रेस्ड बेड असावे तिथं त्याच्याऐवजी ते पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणजे वाफे तयार करताय. दुसरं, किती स्क्वेअर मीटरमध्ये किती बियाणं टाकावं, म्हणजे डेन्सिटी किती असावी हे शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. म्हणजे तो एक नाही का अज्ञान आपण म्हणतो का, हा एक दुसरा अज्ञान मी म्हणाल का. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जो DOGRने किंवा नॅशनल रिसर्च सेंटर्स किंवा आपल्याकडं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यांनी पण काही जे स्टँडर्ड हे दिलेले आहेत नॉर्म्स, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते का 1 स्क्वेअर फीट म्हणजे 1000 स्क्वेअर फीटचा आपल्याकडे गुंठा असतो जवळजवळ, तर 1000 स्क्वेअर फूटमध्ये अर्धाच किलो बियाणं असावं. तिसरी चूक जी शेतकरी करतो तो ब्रॉडकास्टिंग करतो. ब्रॉडकास्टिंगमध्ये जर्मिनेशन प्रॉपर होत नाही, मग तिथं लाईन सीडिंग असावी. ओके, मग आपलं इक्विपमेंट काय काम करते का लाईन सीडिंगचं काम करून देते शेतकऱ्यांना. ओके, सो तो एक प्रॉब्लेम आहे. शेतकरी आज जे बियाण्याची बचत करण्यासाठी आपल्या मशीनकडे आज बघतोय. सो दॅट इज अ सोल्युशन. सेकंड सोल्युशन जे आमचं फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे आज, हे जे सेमी ऑटोमॅटिक ट्रान्सप्लांटर मशीन, त्याला आम्ही प्लांटोमेट असं नाव दिलंय. सो हे प्लांटोमेट काय काम करतं, जिथं 1 एकर पुनर्लागवडीसाठी 30 ते 40 मजुरांची गरज असते तिथं हे 8 ते 10 मजुरामध्ये करतं. दुसरं, प्रिसिजन याच्यामध्ये आहे. जसं की कांदा लागवड करण्यासाठी प्लांट पॉप्युलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मग याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन प्रॉपर मिळते. त्याच्यामध्ये प्रिसिजन म्हणजे रो टू रो डिस्टन्स, प्लांट टू प्लांट डिस्टन्स
आणि प्लांटेशन डेप्थ, म्हणजे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस, तिन्ही ॲक्सिसमध्ये एकदम प्रॉपर काम होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सोशल इश्यू आहे, आणि तो एक सोशल इम्पॅक्ट आहे आमच्या मशीनचा, का ड्रजेरी फ्री एन्व्हायरमेंट. म्हणजे काय, का शेतात काम करणारं जे शेतमजूर आहे, त्यांना आज दिवसभर कमरेत वाकून काम करायचं आहे, जमिनीवरती ढेकळामध्ये बसून काम करायचं आहे, तो तो तिथं विषय तो नाही आहे. मशीनवरती कम्फर्टेबल एका चेअर आहे, त्याच्यावरती काम फक्त फिडिंगचं करायचं रोपाचं. सो हे जे प्लांटोमेट आहे हे काम करते. सो अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत, आता आम्ही तर एका फक्त कमोडिटीवरती काम करतोय, त्याच्यातले फक्त 2 ॲक्टिव्हिटीज कॅटर केले. सो हे करून आम्ही आमचं स्टार्टअप तयार केले. तर अशा अनेक असंख्य अडचणी आज शेतकऱ्यांनाही आहे. आपण ॲज अ सिटीजन म्हणून आपल्यालाही वेगळ्या अडचणी असतील, आणि प्रत्येक एका अडचणीवरती जर सोल्युशन आलं तर सोल्युशन मागं एक कंपनी किंवा एंटरप्राइज उभं होऊ शकतं, हे सुनिश्चित आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं प्रत्येक अडचणी पाठीमागं एसपी ॲग्रो हे उभं आहे. जसं मला असं म्हणायचं की आता एसपी ॲग्रोमध्ये असे टोटल असे किती इन्स्ट्रुमेंट आहेत का जे आतापर्यंत रन झालेत आणि तुम्ही रन करताय? आता त्याच्यामध्ये बरेचसे इक्विपमेंट्स आम्ही डेव्हलप केलेत. जसं सीडर मशीन आहे, प्रिसिजन सीडर, ट्रान्सप्लांटर मशीन आहे, आणि याच्यानंतर पण आमची काही R&D बॅकएंडला चालू असते. म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बरेच अजून अडचणी आहेत. जसं कांदा लागवड ही मोठी समस्या जशी आहे, तशी कांदा काढणीची पण समस्या आहे. सो आम्ही कांदा काढणीचे काही यंत्रांवरती आम्ही काम करतोय, त्याचे काही प्रोटोटाईप्स आम्ही तयार केलेत, त्याचे काही ट्रायल्स आमच्या एंडला चालू आहे. त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण मी देईल, का आपल्याच राहुरी तालुक्यातील अमित धुमाळ म्हणून मुसळवाडीचे शेतकरी आहेत, का जे रेशीम शेती करतात. तर रेशीम शेतीमध्ये तुतीचं झाड असतं, आणि ते झाड आपल्याला तोडून आणायचं असतं. आता ते तुतीचं जे फिडिंग, त्या रेशीमची जे किडे असतात, सिल्क वर्म्स म्हणतात त्याला, त्यांना ते फीड करायचं असतं. सो ते जे काम आहे त्यांना ते सकाळी 8 वाजता करायचे, आणि शेतातून जे तुती तोडून आणायची ती ताजी जाणवं लागते. तर ती जर 8 वाजता फिडिंग करायची, तर ती सकाळी 6 वाजता मजूर शेतात पाहिजे, आणि तो टाईम खूप वाढ आहे. सकाळी 6 वाजता शेतात मजूर येणं हे खूप अशक्यप्राय गोष्ट आहे. सो त्याच्यासाठी काही मशीन डेव्हलप करावं असा आग्रह त्यांनी धरला, आणि आम्ही आता एक मलबेरी हार्वेस्टर पण रोल आउट केले मार्केटमध्ये, जे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कामं येणार आहे. सो अशा असंख्य अडचणींवरती आम्ही काम करतोय. प्रॉब्लेम स्टेटमेंट वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडनं आता येत आहे. शेतकरी काय करतोय आता, का अपेक्षा करतोय आता एसपी ॲग्रोकडनं, का काहीतरी ते निर्मिती करतील. सो असे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आम्हाला म्हणजे काय रेडी टू इट मिळत आहे आता मार्केटमध्ये. आता ते हंट करायची आम्हाला गरज पडत नाही. म्हणजे जसे जसे प्रॉब्लेम शेतकरी तुमच्यापर्यंत आणताय, तसे तसे तुम्ही त्यावरती सोल्युशन्स काढतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह करण्याचं काम तुम्ही करताय. येस. जसं सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता की मला असं म्हणायचं की हे जे एसपी ॲग्रो ही जी कंपनी आहे आता महाराष्ट्रामधल्या एक एक शेतकऱ्यापर्यंत पोहोचले. सेम असंच याला जागतिक पातळ्यापर्यंत नेण्यासाठी तुमचे काय एफर्ट्स किंवा त्यावरती तुमचं काही काम चालू आहे का? नक्कीच. ऑलरेडी आम्ही काही जागतिक पातळीवरती ॲक्च्युली काम केलं आहे. म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला, का प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन. मग तो प्रॉब्लेम फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होता का, तर तसं नाही आहे. तर म्हणजे मला सांगायला आवडेल का क्युरिओसिटी पोटी मेक्सिकोतील शेतकरी आमच्यापर्यंत आला होता, आफ्रिकेतील शेतकरी आमच्यापर्यंत आला होता, आणि काही डील्स पण आम्ही क्रॅक केल्या. तर आफ्रिकेतील काही देशांमध्ये आम्ही मशीन आत्तापर्यंत पाठवल्यात. मेक्सिकोमध्ये आमचं मशीन गेलं, रोमानियामध्ये मशीन आहे, पॅलेस्टीनमध्ये युद्ध चालू असताना आमचं मशीन तिथं गेलं होतं. आफ्रिकेमध्ये मी स्वतः लास्ट इयर जाऊन आलो. तिथं एका शेतकऱ्यांनी आमचं मशीनही परचेस केलं आहे, आणि त्याचा आग्रह होता आम्हाला तिथं घेऊन जाण्यासाठी. म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जी अडचण आहे ती जागतिक पातळीवर सगळ्यांना आहे तसं जर बघायला गेलं. आणि मेक्सिकोचं का नाव घेतलं मी, मेक्सिको हा साऊथ अमेरिकेचा पार्ट आहे, आणि आपण अमेरिकेला प्रगत राष्ट्र मानतो. मग बाकीच्या गोष्टी ॲनालाइज केल्या पाहिजे सगळ्यांनी. म्हणजे जसं महाराष्ट्रातील शेतकरी तसं देश पातळीवर पण आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी कांदा होतो, नॉर्थ कर्नाटक आणि गुजरातील काही भाग, अशा जिथं कांदा होतो तिथं बऱ्यापैकी प्रेझेन्स आम्ही निर्माण केलेला आहे. आणि भविष्य काळामध्ये नक्कीच विजन तेच आहे, आणि ती लाईन म्हणजे क्रिस्टल क्लिअर लाईन आहे ती, का इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स
म्हणजे कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चरल इम्प्लिमेंट्स भरपूर आहेत, बट शेतकऱ्यांच्या अडचणी, आजच्या अडचणी आणि नीड बेस्ड मेकॅनायझेशन ही काळाची जी गरज आहे याच्यावरती नक्कीच आम्ही काम करतोय आता. सर नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल नाहीतर राज्यापर्यंत तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट्स आणलेत, पण आता तुमच्या माइंडमध्ये किंवा आता तुमच्या SP ॲग्रोच्या वर्किंगमध्ये असा एखादा प्रोजेक्ट असेल का जो तुम्हाला देशासमोर ठेवायचा आहे, की याचा जास्तीत जास्त वापर असं होऊ शकतो, असा एखाद्याबद्दल थोडीशी माहिती? आता जसं आज जे आमचं फ्लॅगशिप प्रोडक्ट मी म्हटलो तुम्हाला, का कांदा रोप लागवड यंत्र आहे. आता हे जे यंत्र आहे ना, हे सेमी ऑटोमॅटिक नेचरचं आहे. म्हणजे हे जे मशीन आहे याच्यावरती मजूर बसून रोपांची फिडिंग करतात. तर कदाचित भविष्यकाळ वेगळा असू शकतो, कदाचित त्या मशीनवर बसणारे लेबरसुद्धा मिळणार नाही आणि मग कदाचित फक्त शेतकरी आणि त्याला एक मदतनीस असं दोघं जण मिळूनच ते पूर्ण लागवड करतील. अशा पद्धतीची पण काही आपण यंत्र वाटलंच तर, बट दॅट इज व्हेरी फ्युचरिस्टिक गोष्ट नाही का. आणि हळूहळू ते कदाचित इव्हॉल्व होईल. सो मीन व्हाईल आता आपण जे बघतोय का AIचा जमाना आलाय आता. सो रोबोटिक आणि ऑटोमेशन जुनं झालंय, आता AI नवीन आहे. ओके. सो बट शेती क्षेत्रामध्ये अजून मेकॅनायझेशनमध्येच आहे आपण. सो रोबोटिक आणि ऑटोमेशनमध्ये पण काही प्रोडक्ट शेतकरी वापरतील, म्हणजे येतील नाही, मार्केटमध्ये तर येणारच आहे, पण शेतकऱ्यांनी बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये स्वीकारले नाही. बट इथून पुढच्या काळात कदाचित ते स्वीकारतील असे प्रोडक्ट मार्केटमध्ये येतील. बरोबर. आणि जसं सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण बघतो की पहिल्या याच्यामध्ये शेतीचं प्रमाण हे खूप जास्त होतं, कारण त्यावेळेस मजुरांचं प्रमाण पण जास्त होतं. की अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर शेतीचं प्रमाण थोडंसं कमी झालंय. मग त्यानुसार जे आपण इम्प्लिमेंटेशन्स वगैरे जे करतोय ते कितपत आपण त्यामध्ये आणखी इम्प्लिमेंटेशन असं करू शकतो? हे बघा, शेती हे जे क्षेत्र आहे ही याला अंत नाही आहे. जोपर्यंत माणूस आहे त्याला खायला अन्न लागणार आहे बरोबर. आणि ते फक्त शेतीतूनच येणार आहे. म्हणजे काही देशांमध्ये आहे ना, फूड सिक्युरिटी हा इश्यू आहे. म्हणजे जिथं नापीक जमिनीचं प्रमाण किंवा डेझर्ट्स खूप आहेत. तुम्ही ओमान घ्या, दुबई घ्या. त्या देशांमध्ये तिथल्या जनतेला खाण्यासाठीचं अन्न निर्मिती करणं हा त्यांच्यासाठी सगळ्यात प्राईम त्यांचा विषय आहे. आणि ते करण्यासाठी ते काय करताय का, बाहेरील काही देशांमध्ये जिथं सुपीक जमीन अवेलेबल आहे, म्हणजे आफ्रिका आहे, सो तिथं जाऊन ते काम करताय. सो ॲग्रिकल्चर आणि कायम आपण म्हणतो ना, आपली जी अर्थव्यवस्था आहे ही शेती अर्थव्यवस्था आहे. ॲग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. सो ॲग्रिकल्चर न संपणारा विषय आहे. फक्त एकच आहे याच्यामध्ये का आत्ताची जनरेशन शेतीकडं एक वेगळ्या अँगलने बघते. मधल्या काळामध्ये शेतीमध्ये अनंत अडचणी आल्यात, म्हणजे जसं मजूर ही एक समस्या आहे. मग त्याला एक उत्तर असू शकतं फार्म मेकॅनायझेशन. बट फार्म मेकॅनायझेशन पण मग परत त्याला कॅपिटल लागणार आहे, शेतीचं तेवढा म्हणजे क्षेत्र जे अपेक्षित आहे, म्हणजे एखादं कोणतंही मशीन चालण्यासाठी मिनिमम लँड रिक्वायरमेंट आहे ना, तर ती कमी होत चालली आहे. लँड डिवायडेशन, त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्तीला फेस करायचं आहे शेतकऱ्यांना. सो अशा अनंत अडचणीमुळं काय झालंय का, जी पिढी आज शेती करत होती आणि जी शेतीला दुय्यम मानत नव्हती, ती पुढच्या जनरेशनला ते मोटिवेट करत नाही आहे, ते डिमोटिवेट करताय की तू शेती करू नको. आणि मधल्या काळामध्ये जे काय शेती बाबतीत झालं ते त्यामुळं ठीक आहे, ते असणं स्वाभाविक आहे. बट मी असं म्हणल का टेक्नॉलॉजी जशी जशी ह्या क्षेत्रामध्ये येईल तसं तसं जे यंगर जनरेशन आहे ही शेतीकडे आपोआप वळणार आहे. आणि ठीक आहे, त्याला वेळ लागेल कदाचित. आणि आता आपण बघतो ना, ड्रोन्सचा वापर करणं, म्हणजे 5 वर्षापूर्वी आपण ड्रोन्स फक्त इमॅजिन केलं होतं, आता ड्रोनचा वापर खुद्द शेतकरी करतायत. सो असं काही टेक्नॉलॉजी येणार आहे शेती क्षेत्रामध्ये, जिथं यंगर पॉप्युलेशन सुद्धा शेतीकडं एक करिअर म्हणून, चांगल्या ऑप्शन म्हणून नक्कीच बघेल असं मला वाटतं. सर आपण आता बघतो की ग्रामीण भागातले जे मुलं आहेत, जे शेतकरी आहेत, ते शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ते शेतीपासून कुठेतरी दूर पळत आहेत. तर त्या मुलांसाठी, त्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल? नक्कीच
मी असं म्हणाल का शेती जर आपण करिअर म्हणून आपण शेतीकडे बघितलं तर नक्कीच ग्रामीण जो आपली अर्थव्यवस्था आहे जी शेतीवर अवलंबून आहे आणि शेती ही प्रॉफिटेबल होऊ शकते. सो मे बी काही सायंटिफिक अप्रोच जर असेल कदाचित तर ते नक्कीच आणि ज्याच्याकडं जो पीस ऑफ लँड आपण म्हणू का कन्सिडरेबल असेल. आता काय आपल्या भागामध्ये शेती हे वडिलोपार्जितच आलेली असते. सो चांगलं कन्सिडरेबल जर लँड व्हॉल्यूम असेल तर नक्कीच शेती आपण मुख्य करिअर म्हणून आपण बघू शकतो. बट माझ्याकडे काही असे उदाहरणं पण आहेत का जे त्यांचं करिअर बघून म्हणजे काही आय टी क्षेत्रामध्ये असणारे काही मित्र आहेत का जे चांगल्या पद्धतीने शेती पण करताय. सो असंही आय थिंक म्हणजे रिमोटली पण मॉनिटर करून शेती करणारे काही शेतकरी आहेत. ते करू शकतो आपण. तर नक्कीच मला असं वाटतं का शेती करिअर म्हणून बघावं, पॉझिटिव्हली बघावं असं. आणि आपण असं पण बघतो सर की असे खूप साऱ्या मुलं असतात किंवा खूप साऱ्या शेतकऱ्यांचे मुलं पण असतात की ज्यांच्याकडे आयडिया आहे पण तो आयडिया रन करण्यासाठी त्यांच्याकडे सोर्सेस नसतात. तर मग त्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्यासाठी एक तुमचा छोटासा सल्ला त्यांच्यासाठी काय असेल? नक्कीच आयडिया जर असेल आणि त्या आयडियात म्हणजे ती जी बिझनेस आयडिया आहे ती जर त्याला इम्प्लिमेंट करायची असेल तर नक्कीच आता भरपूर काही घटक आहेत का जे आपल्याला मदत करतात. म्हणजे ॲज अ गव्हर्नमेंट जर बघितलं गेलं तर गव्हर्नमेंटच्या भरपूर काही स्कीम्स आहेत का त्यातनं एखाद्याला जर स्टार्टअप उभं करायचं असेल त्या आयडियातनं तर तो नक्कीच करू शकतो. तर त्याची माहिती पण आजकाल माहिती घेणं इंटरनेटमुळे तर खूप सोपं झालं आहे. सो ती क्लॅरिटी नक्कीच आहे. तर नवतरुणांनी स्टार्टअप हा कन्सेप्ट थोडासा एक्सप्लोर करून बघितला पाहिजे. म्हणजे दॅट इज म्हणजे करिअरचा खूप चांगला एक ऑप्शन असू शकतो. त्याच्यातनं काय होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इम्पॅक्ट करताय. म्हणजे कदाचित तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तो सोशल प्रॉब्लेम असू शकतो तर तो सोशल इम्पॅक्ट असू शकतो. मीन व्हाईल हे करत असताना ज्यावेळेस तुम्ही एक स्टार्टअप व्यवस्थित रन करता तर तुम्ही तुमच्या जीवनात तर बदल घडवताय परंतु तुमच्याबरोबर इतरही लोकांच्या जीवनात बदल घडवताय. म्हणजे आता तुम्ही ग्रामीण विचार केला तर आपण एम्प्लॉयमेंट जर बघायला गेलो तर आपण बघतो का स्थलांतर होत आहे म्हणजे काय होत आहे का ग्रामीण भागातून शहराकडे जाण्याचा कल आहे. म्हणजे तो माणूस स्थलांतर मायग्रेशन का करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट. ओके. बट नॉट ओन्ली एम्प्लॉयमेंट. आता मला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे का रुरल एम्प्लॉयमेंट निर्मिती करणं हा पण एक स्टार्टअपचा अजेंडा असावा. म्हणजे किमान ग्रामीण भागातील जे मुलं जन्माला आले ते वाढलेत असे जे काही तरुण असतील का ज्यांनी एज्युकेशन पण ग्रामीण भागात घेतलं आहे आणि चांगलं एज्युकेशन मिळतं आहे ग्रामीण भागामध्ये असं काही नाही आहे. सो तो एक ऑप्शन रुरल एम्प्लॉयमेंट आणि रुरल एम्प्लॉयमेंट जनरेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणाल विषय आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन हा जो विषय आहे का ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित एक स्टार्टअप रन केलं तर तुमच्याबरोबर जसं आमचा एक स्टार्टअप आहे जिथं आम्ही 25 ते 30 आमच्याकडे एम्प्लॉई आहे. सो आणि ते ग्रामीण भागातीलच आहे आणि त्यांना काम ग्रामीण भागातच मिळते. म्हणजे ते जर SP ॲग्रोत नसते तर कुठं असते तर त्यातील बरेचसे लोक नगर MIDC मध्ये आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो रोजचं जाणं येणं. सो तो एक इम्पॅक्ट आहे. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि त्याचबरोबर वेल्थ क्रिएशन. म्हणजे वेल्थ क्रिएशन म्हणजे काय का त्या लोकांना एम्प्लॉयमेंट देतोय त्याबरोबर त्यांना पैसा पण मिळतोय. म्हणजे जे शहरामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी जो काही पैसा त्या संबंधित एम्प्लॉईला मिळत असेल कदाचित तर त्याच धर्तीवरती ग्रामीण भागात जर तो मिळाला आता अर्थात असं एका ग्रामीण भागातील राहण्याचा खर्च आणि शहरी भागात राहण्यातले खर्च तफावत नक्कीच आहे. बरोबर. तर
ग्रामीण भागामध्येच जर आपण हे काय म्हणतो आपण रोजगार निर्मिती, तर रोजगार निर्मितीतून आपल्याला वेल्थ क्रिएशन हा एक महत्त्वाचं माध्यम असू शकतं. जसं सर तुम्ही आता सांगितलं त्याचप्रमाणे कधी आपण असं पण म्हणू शकतो की एखादा व्यवसाय ज्यावेळेस आपण व्यवसायाकडे जातो तर त्या व्यवसायाकडे जाताना ते एज्युकेशन असेल किंवा ते मार्क्स असतील ते जास्त इम्पॉर्टंट आहेत का त्या व्यवसायामध्ये असलेल्या स्किल या जास्त महत्वाच्या? मी असं म्हणल का हे दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, ते एकच आहेत. एज्युकेशन तुम्हाला कदाचित जॉब मिळवून देईल, पण तुम्हाला ग्रोथ मिळणार नाही अनलेस अँड अंटिल तुमच्याकडे चांगले स्किल्स आहेत. म्हणजे स्किल्स ही अशी गोष्ट आहे का तुमचं तिथं वय पण मॅटर करत नाही. स्किल्स अशी गोष्ट आहे की ही कायम नाही का ती लर्न करणारी, कायम माणसाने स्किल सेट लर्न केल्या पाहिजे. त्यांनी त्या स्किल सेट स्वतःमध्ये, म्हणजे तो एक सेल्फ डिसिप्लिनचा पार्ट आहे ॲक्च्युली मी म्हणेन. का आपण जे एम्प्लॉयमेंट आहे, म्हणजे जे आपण करतोय त्याच्यासाठी लागणारं स्किल सेट आपण ते मिळवलं पाहिजे. जसं की जर एखादा IT कंपनीत असेल तर त्याला सतत लँग्वेजेस शिकवत राहावं लागतं. तो जितका अपडेटेड राहील तितका त्याच्या करिअरमध्ये त्याची ग्रोथ होणार आहे. सो तसंच काहीतरी मी असं म्हणेल का एज्युकेशन विथ राईट स्किल हे तुम्हाला नक्कीच करिअरमध्ये चांगलं पुढं घेऊन जाऊ शकतो. आता मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एक स्टार्टअपचा को फाउंडर आहे. तर मी माझी ॲक्टिव्हिटी काय आहे का नवीन काहीतरी इम्प्लिमेंट करत राहणं. जसं आता आमच्याकडं डिझाईन ड्राफ्टिंग चे जे काय लोक आहेत ते आम्ही फ्रीलान्सर्स हायर करतो. बट देर इज अ कम्युनिकेशन गॅप असतो कायम. का त्यांना आम्हाला जे डिझाईन्स पाहिजे ते त्यांच्याकडनं तयार करून घेणं, मग त्याच्यात कम्युनिकेशन गॅप, वेळ जाणं आणि कधीतरी चुकीचेच डिझाईन्स आपल्या हातात पडणं. सो मग तिथं काय गरजेचं होतं का आमच्याकडंच एक डिझायनर आम्हाला अपेक्षित होता, बट फुल टाईम डिझायनर आम्ही अफोर्ड करू शकत नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर मी अक्षरशः क्लास लावले आणि ते स्किल सेट मी शिकलोय. सो अशा पद्धतीने मी असं म्हणाल का स्किल सेट आपण सतत आपल्यात आले पाहिजे. आता एम्प्लॉयमेंट मी असं म्हणाल का फक्त स्किल आहे आणि एज्युकेशन नाही आहे, तर मग अशा वेळेस काय होणार आहे, तर अशा वेळेस पण असं आहे का तुम्ही एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत लिमिट होऊन जाता. म्हणजे मी असं उदाहरण देईल समजा तुम्हाला, का समजा आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये एखादा समजा कार्पेंटर असतो. ओके, तो कार्पेंटरला काय त्याच्याकडे त्याची स्किल आहे ना, तो लाकडापासून वस्तू बनवू शकतो, पण त्याच्याकडे एज्युकेशन आहे, तो ग्रो नाही होणार, तो एक सीमित राहणार आहे. सो एज्युकेशन इज मस्ट, बट तुम्हाला प्रॉपर स्किल सेट असणं हे पण मस्ट आहे. आणि स्किल सेट डेव्हलप सतत आपल्यामध्ये करत राहणं हा पण महत्त्वाचा भाग आहे. कारण की जग खूप फास्ट बदलतं आहे. आता AI चा जमाना आहे. मी असं म्हणाल का AI चं इम्प्लिमेंटेशन प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतं. ते शेती क्षेत्रातही होऊ शकतं. शेतकऱ्यांना AI ची मदत होऊ शकते. मी व्यवसाय करतो तर मला पण AI ची कुठंतरी मदत होऊ शकते. सो AI पण अशी गोष्ट आहे का प्रत्येकाने शिकलं आजच्या काळात गरजेचं आहे. म्हणजे आज विद्यार्थी दशेत असणारी काही मंडळी म्हणजे मुलं जी असतील तर ती कदाचित सोशल मीडिया आणि इतर सगळे गोष्टींमध्ये वेळ जर घालवत असतील, तर मी असं त्यांना सल्ला देईल का तुम्ही हे स्किल सेट लर्न करण्यासाठी तुमचा टाइम इन्व्हेस्ट करा. म्हणजे तुम्हाला ज्या डिरेक्शनला करिअरचा तुमचा ग्रोथ घडवायची असेल त्या डिरेक्शनमध्ये लागणारे जे स्किल सेट आहेत ते तुम्ही लर्न करा. म्हणजे एक गोष्ट सर नक्की तुमच्याकडनं कळली का बिझनेस करायचा असेल तर फक्त स्किल महत्वाच्या नाहीये, त्या स्किल बरोबर त्याचं एज्युकेशन पण तेवढं महत्वाचं आहे. कारण मोस्टली आपण बघतो की आत्ताचं जे जनरेशन आहे की यामध्ये बिझनेस, मला काहीतरी बिझनेस करायचा आहे, मग आपण काहीतरी फायनान्शियल सपोर्ट घेणार आणि आपण बिझनेस स्टार्ट करणार. कुठेतरी थोडासा पर्सेंटेज आहे की त्यामध्ये ते बिझनेस ग्रोथ करतात, पण तुमच्या मनानुसार किंवा याच्यानुसार की तर बिझनेस करताना आपलं एज्युकेशन पण तेवढं महत्वाचं आहे. मग ॲज एक बिझनेसमॅन पर्सन म्हणून की नवीन जे युवक आहेत, नवीन जे पिढी आहे जी बिझनेसकडे येते, तर त्यांच्यासाठी तुमचा ॲज एक बिझनेसमॅन पर्सन म्हणून काय सल्ला असेल? मी असं म्हणेल का बिझनेस ही अशी गोष्ट आहे,
अंतरप्रेनर होणं म्हणजे इट शुड नॉट बी अ मॅटर ऑफ चान्स, इट शुड बी अ मॅटर ऑफ चॉईस. म्हणजे मी असं म्हणाल का फक्त एखाद्याला नोकरी मिळत नाही आहे म्हणून मी बिझनेस करतो, तर मला नाही वाटत का फार काय ग्रोथ त्या बिझनेसमध्ये होईल. बिझनेस तुम्हाला जर करायचा असेल तर पूर्ण वेळ, म्हणजे अगदी मी असं म्हणलं का एखादा जर जॉब करत असेल तर त्याचा जॉब करण्याचा टाईम फिक्स असतो. बट ज्यावेळेस एखादा व्यक्ती बिझनेस उभा करतो तर त्यावेळेस त्याला कुठल्याही वेळेचं बंधन नसतं. सतत त्याला ते काम करत राहावं लागतं. सो मी फक्त एकच सल्ला नवतरुणांना देईन का बिझनेस करायचा असेल तर तो सिरियसली करा. फक्त अमुक एका मित्रांनी चालू केलाय म्हणून मी तो करायचा आहे, फक्त आकर्षणापोटी तरी बिझनेस नाही केला पाहिजे. म्हणजे तुमच्या दृष्टीतनं बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी तेवढा टाइम देणं पण महत्वाचं आहे, महत्वाचं. की कोणाच्या सल्ल्यावरनं बिझनेस करण्यात काही मजा नाही किंवा त्याचं तुम्हाला सक्सेस भेटल असं काय नाहीये. नक्की सर, तुमच्या दिलेल्या सल्ल्यानुसार की आपल्याकडे जे शेतकरी आहेत, जे नवीन युवक आहेत, त्यांना नक्कीच तुमच्या जी प्रेरणा आहे, तुमचं जे की त्यानुसार त्यांना नक्कीच त्याचा वापर होईल, त्याचा ते विचार करतील. धन्यवाद सौरभ सर की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.